नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करियर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटर, माढा, सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज 7 जानेवारी 2025 नीट UG 2025च्या संदर्भामध्ये असणारे काही इम्पॉर्टंट अपडेट्स, महत्त्वाचे काही अपडेट्स आहेत, मी हे तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलो आहे। वास्तविक पाहता नीट UGचा 2024चा पेपर जो थोडासा इझी लेवलकडे गेला होता, त्यामुळे 700 पैकी 700 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कंपॅरेटिव्हली गेल्या 5-7 वर्षांमध्ये सर्वात जास्त यावर्षी आली होती। त्यामुळे पेपरची लेवल खूप इझी लेवलला गेली होती। त्यामुळे सेंट्रल लेवलवरती एक कमिटी गठीत करण्यात आलेली होती की पेपरची लेवल थोडीशी डिफिकल्टी व्हायला पाहिजे। या संदर्भामध्ये जे काही CMG म्हणजे आमच्या करियर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आपल्याला एक 100 मार्क म्हणजे 720 पैकी 100 मार्क्ससाठी असणारे जे 25 प्रश्न आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी या चारही सब्जेक्टमध्ये आपल्याला कुठेतरी 25 क्वेश्चन्स हे टफ लेवलचे येणार आहेत की जेणेकरून 100 मार्क्स म्हणजे 620 पासून ते 720 पर्यंत हे मिळणारे मार्क्स थोडेसे अडचणीचं जाऊ शकतं, अशा प्रकारचा विचार होऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे क्वेश्चन पेपर आहेत, आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपरच्या संदर्भात नीट 2025 मध्ये जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहे आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला या निमित्तानं देण्यासाठी आलेलो आहे। आता क्वेश्चन्स जर समजा टफ काढणार असेल तर ते कुठून काढणार आहेत? 25 क्वेश्चन्स दरम्यान 100 मार्क्स मिळवणं थोडं टफ होणार आहे। त्यामुळे 620 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं थोडंसं कठीण होणार आहे। मग हे प्रश्न कुठून येणार आहे? NCERTच्या बाहेरचे येणार आहेत का? 100% NCERT बाहेरच्या येणार नाहीत। परंतु ज्या टॉपिकमध्ये NCERTमध्ये नमूद केलेलं आहे, डायग्राममध्ये नमूद केलेलं असेल किंवा QR कोडमध्ये नमूद केलेलं असेल किंवा जे पहिलं इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये केलेलं असेल, या सर्वमधील NCERTमधून ज्यामधून आत्तापर्यंत प्रश्न आलेले नाहीत ते प्रश्न आपल्याला येऊ शकणार आहेत। त्याचबरोबर गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर येणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या दरम्यान त्याच्यामधलेच काही प्रश्नांची उत्तरं सेम किंवा उत्तरांचा प्रश्न तयार करून त्याच्यामध्ये एक ट्विस्ट करून एक नवीन प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे डिफिकल्टी लेवल जो आहे ती नीट 2025ची आपल्याला थोडीशी टफ साईडनं राहणार आहे। परंतु काही काळजी करण्याचे कारण नाही, एकंदरीत आपल्याला जो कट ऑफ आहे तो सर्वांना समानच आहे। त्यामुळे अभ्यास करणाऱ्यांसाठी त्याच्यासाठी काही परिणाम होत नाही। निश्चित मात्र 2025 मध्ये विक्रमी ऐतिहासिक 2024 मध्ये जो काही कट ऑफ राहिलेला आहे तो कट ऑफ कमी करण्यासाठी पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी मॉडरेट लेवलला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येणार आहे की क्वेश्चन पेपरच्या संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये एक शंका कुशंका आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2 वेळा पेपर होईल का? ज्या पद्धतीनं JEEची एक्झाम होत असते, प्री आणि मेन्स, या पद्धतीनं सुद्धा नीटची परीक्षा होणार आहे का? अशा प्रकारचा केंद्राचा विचार आहे, परंतु तो 100% 2025 मध्ये होणार नाही हे तुम्हाला मी 100% या निमित्ताने सांगतो। त्यामुळं सिंगल फेजमध्येच परीक्षा होईल। प्री आणि मेन्स अशा प्रकारच्या परीक्षा निदान नीट 2025 मध्ये तरी 100% होणार नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो पेपरचा मोड आहे तो कोणत्या स्वरूपात असला पाहिजे? सेंट्रल म्हणजे केंद्राचा जो विचार आहे तो CBT मोड म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु ती सुद्धा 2025 मध्ये होणार नाही। आपल्याला पेन अँड पेपर OMR सीटवरती बबलिंग करून आपल्याला जो पेपरचा मोड आहे तोच राहणार हे 100% पहिलं लक्षात ठेवा। परंतु जे इन्फॉर्मेशन आहे ते केंद्र मात्र विचार करत आहे किंवा NTA विचार करत आहे की 2026चा पेपर तशा पद्धतीनं घेतला जाणार आहे। आता बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर सेटिंगच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट अपडेट मी सांगणार आहे की 2021, 22 आणि 23 आणि 24 दरम्यान या 4 वर्षामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी असे 4 सब्जेक्टमध्ये 2 डिव्हिजन केलेले होते। प्रत्येक प्रश्नाला जवळपास 180 मार्काचे 180 पैकी 45 प्रश्न सोडवावे लागत होते आणि 5 मार्क ऑप्शन होते।
फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी प्रत्येकामध्ये पहिले 3 क्वेश्चन्स 30 क्वेश्चन्स जे आहेत 35 क्वेश्चन्स जे आहेत ते कंपल्सरी होते आणि पुढील 15 क्वेश्चन्सपैकी 10 क्वेश्चन्स आपल्याला सोडायचे होते. म्हणजे 5 क्वेश्चन्स हे ऑप्शनला होते. एकंदरीत आपल्याला 180 प्रश्नाची उत्तरं द्यायची होती आणि आपल्याला 5 प्रश्न एक्स्ट्रा मिळत होते. त्यामुळे स्कोर करण्यास थोडासा त्याचा उपयोग होत होता. ती प्रक्रिया मात्र 2025 मध्ये बंद करून ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला 90 बॉटनी आणि झुलॉजीचे 90 प्रश्न येणार आहेत, म्हणजेच बायोलॉजीचे, फिजिक्सचे 45 आणि केमिस्ट्रीचे 45. म्हणजे एकंदरीत संपूर्ण पेपर हा 3 तास 20 मिनिटाचा ह्या 4 वर्षात होता. तो नीट 2025 मध्ये मात्र 180 प्रश्न 180 मिनिट आणि ऑल आर कंपल्सरी अशा प्रकारचा 100% पेपर होणार आहे. हा इम्पॉर्टंट अपडेट किंवा इम्पॉर्टंट महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी मी सांगतो आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रश्न कंपल्सरी आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम कशी असेल बाबा, तर एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर 4 मार्क्स आणि जर एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही, चुकलं म्हणजे अटेम्प्ट करून चुकलं तर -1 मार्क आणि अटेम्प्ट नाही केलं तर आपल्याला काहीही मार्क्स मिळणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये समजा एकाच प्रश्नाचं उत्तर 2 वेळा किंवा 3 वेळा बबलिंग केलं तर मात्र तो रॉंग गृहीत होतो आणि तुम्हाला -1 मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे 2 बबलिंग 100% करू नका. 2024 मध्ये आणि 2025 मध्ये किंवा 2023 मध्ये या सिलेबसमध्ये काही चेंज आहे का? मी तरी म्हणतो की सिलेबस जो कट झाला होता 2023 आणि 24 मध्ये, तो कट झालेला सुद्धा सिलेबस तुम्ही अभ्यास करा. त्यामुळं 2024 आणि 25 मध्ये कसल्याही प्रकारच्या सिलेबसमध्ये बदल नाही. महत्त्वाचा इम्पॉर्टंट अपडेट असा आहे की नीट 2024 पासून हे अप्पर लिमिट जे नीटसाठी परीक्षा देण्याचं आहे ते काढून टाकलेलं आहे. आता महत्त्वाचा एज क्रायटेरियामध्ये लोअर एज लिमिट क्रायटेरिया जो होता तो 31/12/2025 म्हणजे ज्या वर्षीचे पेपर आहे, म्हणजे नीट 2025चा पेपर आहे, तर त्या पेपरच्या डिसेंबरच्या 31 तारखेला त्याला 17 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे. हे लोअर एज लिमिट आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी. अप्पर एज लिमिट मात्र कसल्याही प्रकारचं नाही. तुम्ही 25 वर्षाचं, 27 वर्षाचं, 50 वर्षाचं, 75 वर्षाच्या माणसाला सुद्धा परीक्षा देता येऊ शकणार आहे. त्यानंतर म्हणजे एज लिमिटच्या संदर्भात काही नाही. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट असतो ते म्हणजे आपल्याला जे अटेम्प्ट्स करणार आहे, म्हणजे किती वेळा नीटची परीक्षा देऊ शकणार आहे त्याच्या संदर्भात काही 1 वेळा, 2 वेळा, 5 वेळा असं काय आहे का? तर सध्याच्या मितीला असल्या प्रकारचं कसलीही अपडेट नाही. त्यामुळे कितीही वेळा तुम्ही नीटची परीक्षा देऊ शकता. म्हणजे तुमचा 5वा अटेम्प्ट असेल, 6वा अटेम्प्ट असेल तरीसुद्धा तुम्ही नीटची परीक्षा देऊ शकता. सर्वात महत्त्वाचा बेसिक इलिजिबिलिटी म्हणजे महत्त्वाची इलिजिबिलिटी किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो लक्षात ठेवा की 12वी सायन्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे विषय घेऊन आपल्याला पास होणं आवश्यक आहे. परंतु मॅथमॅटिक्स असला तरी चालतो, नसला तरी चालू शकतो. 11वीमध्ये एखाद्याचा मॅथमॅटिक्स असेल आणि 12वीमध्ये जर समजा बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स दोन्ही असेल किंवा नुसता बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तिन्ही विषय घेऊन 12वीची परीक्षा पास झालेलं असलं पाहिजे. आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तिन्ही विषयांची 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी 150 पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. आणि OBC, SC आणि STसाठी किंवा इतर सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला 120 मार्क्स असणं आवश्यक आहे. मात्र त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ नुसते फिजिक्समध्ये 35 मार्क असतील आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज होऊन जरी 150 होत असेल तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल आहे. बऱ्याच वेळा जर फिजिक्सचा 50पेक्षा कमी मार्क्स असतील 35पेक्षा कमी मार्क असतील आणि तुमची बेरीज जर समजा 150च्या वर जात असेल तरीसुद्धा तुम्ही फेल झालेला असता. त्यामुळं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही विषय आणि 5-6ही विषयामध्ये पास होणं आवश्यक आहे. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज हे आपल्याला ओपन आणि EWSसाठी 150
आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी 120 असणं आवश्यक आहे. आता नीट 2025च्या संदर्भामध्ये डिफिकल्टी लेवलच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जातात. 2025मध्ये NTची खूप फरफट झाली आणि त्यांचे इम्प्रेशन कमी झाल्यामुळे 2025चे पेपर थोडासा डिफिकल्टी लेवलला असणार आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्ताने मी महत्त्वाचा सल्ला देत आहे. पेपर डिफिकल्ट राहू द्या किंवा सोपा राहू द्या, तुमच्या कटऑफवरती काही तुमच्या मार्क्स जे पडतील ना त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पेपर टफ असेल तर कट ऑफ खाली येईल, पेपर इझी असेल तर कट ऑफ वरती जाईल. त्यामुळं मार्क्स आपल्याला पडणे आवश्यक आहे. तुम्ही मार्क्सवरती लक्ष द्या. पेपर टफ निघाला तरीसुद्धा खूप जणांची उत्तरं चुकतील आणि कॉम्पिटिशन कमी होईल, कट ऑफ खाली येईल. इझी लेवलचा पेपर असेल तर कट ऑफ वरती जाईल. त्यामुळं कट ऑफ खाली गेला काय वरी गेला काय त्याचा काही आपल्यावरती परिणाम नाही. तुमचा स्टडी महत्त्वाचा तुम्ही करायला राहा. मात्र मी तुम्हाला या दिवसाचं चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो मित्रांनो की सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहे 2025मध्ये. आपल्याला 180 मार्कच 180 प्रश्नांना 180 मिनिट मिळणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी आहे. त्यामुळं आपला कट ऑफ निश्चित कमी जाणार आहे. 2024मध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ वेगवेगळ्या कॅटेगरीचा चेंज आहे, परंतु 625च्या आसपास ओपन EWS आणि ACBCच राहिला आहे आणि सर्व कॅटेगरीचा दरम्यान 597च्या आसपास राहिला आहे. तो कट ऑफ मात्र 50 ते 40 मार्कांना निश्चित कमी होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी मी प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स ही सिरीज चालूच ठेवणार आहे. या प्रकारचे इम्पॉर्टंट अपडेट्स आपल्याला देण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मी तुम्हाला येतो आहे. म्हणून आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सुद्धा जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आणि इम्पॉर्टंट अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपला फ्री ग्रुप जॉईन करू शकता. एक्झामच्या नंतर आपले पेड ग्रुप मध्ये एंट्री करू शकता किंवा आत्तासुद्धा आपल्या पेड सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. ज्यांना पेड सर्व्हिसेस घ्यायचे आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. एवढंच या निमित्तानं बोलून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.